Okay. Now next unit 2 basics for unit 2 ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक. काल तुम्हाला लास्ट टू लास्ट लेक्चर हे पण दिला होता काय बेसिक ट्रिग्नोमेट्रीच्या पीपीटी आणि काल आपण ते पण घेतलं. त्याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरसचा ट्रिपलेट आणि टेबल ते जास्त इम्पॉर्टंट आहे. टेबल मीन्स वॉट 0 30 45 60 90चा टेबल आहे ना तो. आफ्टर दॅट युनिट 2. आता हे आपलं मात्र इथून प्रॉपर सिलेबस फक्त ते बेसिक होतं. पण जसं बोर्ड मास रूलचं बेसिक आपण तेव्हा घेतलं पूर्ण अल्जेब्रामध्ये यूज केलं तसंच ते बेसिक आपल्याला या चारही टॉपिक मध्ये यूज करायचं आहे. चारही टॉपिक म्हणजे ट्रिग्नोमेट्रीमध्ये 4 टॉपिक असे आहेत. फर्स्ट वन कंपाऊंड अँड अलाइड अँगल. म्हणजे तुम्ही रिअल नंबर्स मध्ये कसं 1 2 3 4 अप टू 100 शिकले, नंतर त्याची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, तसंच कंपाऊंड अँड अलाइड अँगल म्हणजेच कंपाऊंड अँगल मीन्स दोन स्टँडर्ड अँगल्सची ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. सेम फॉर अलाइड अँगल ऑल्सो. आफ्टर दॅट सेकंड त्याच्यानंतर तुम्ही रिअल अनालिसिस म्हणजे आधी फर्स्ट स्टँडर्ड पासून मल्टिप्लिकेशन डिव्हिजन शिकले की नाही, मग तेच याला इथं काय आहे मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स म्हणजे ट्रिग्नोमेट्रीमध्ये बरं का. देन फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन याच्यामध्ये प्रोडक्ट टू सम, सम टू प्रोडक्ट ते फॉर्म्युले आहेत आपण त्या वेळेस घेऊयात. ओके. आफ्टर दॅट लास्ट वन इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री म्हणजे आपण जनरल कॅल्क्युलेशन करताना साईड चेंज करतो की नाही. 2 + 1 असेल तर 1 ची साईड चेंज केल्यानंतर RHS ला गेलं तर -1 होतं बरोबर किंवा -2 होतं. तसंच इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री म्हणजे ट्रिग्नोमेट्रीची अपोजिट प्रोसिजर. मग ते डिनोटेड बाय टॅन इन्व्हर्स आपण झालं बघा अँगल बिटवीन 2 लाईन्स मध्ये घेतले आपण. मग इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. ओके. सो दीज आर 4 टॉपिक्स अंडर ट्रिग्नोमेट्री. फर्स्ट वन कंपाऊंड अँड अलाइड अँगल आहे. त्याच्यामध्ये आपण कंपाऊंड अँगल आज घेणार आहोत. ओके. त्याच्यानंतर हे मॅक्झिमम 5 ते 6 लेक्चर्स लागतील. नेक्स्ट वीकेंड पर्यंत होऊन जाईल. ओके. कंपाऊंड अँगल फर्स्ट वन कंपाऊंड अँगल. मग आपण कंपाऊंड अँगल पासून स्टार्ट करूयात. ओके. फर्स्ट टॉपिक इज compound angle. Okay, compound angles means if A and B are any two angles, then A plus B or A minus B is called compound angles. Okay, मग हे डेफिनेशन 2 मार्क्स ना विचारायचे ऑफलाईन पेपर मध्ये. आता ऑनलाईन पेपर आहे तर डेफिनेशन विचारतात की नाही माहित नाही, पण सरळ लक्षात ठेवू शकता मी जसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं. पहिलं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन म्हणजे कंपाऊंड अँगल्स, नंतर मल्टिप्लिकेशन सब मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, ते नंतर येईल लक्षात. ओके. सो फर्स्ट इफ A and B are any two angles then A plus B or A minus B is called compound angle. आधी याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला असेल पण माझ्या लक्षात नाही सांगायचं. Then second page, definition of compound angle. ट्रिग्नोमेट्री मध्ये आता इथून पुढे आपल्याला साइन, कॉस आणि टॅन हे रेशोज खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. आणि फॉर्म्युले पण आपले त्याचेच असतात. सो याचे फॉर्म्युले, आता याचे फॉर्म्युले म्हणजे ट्रिग्नोमेट्री इंजिनिअरिंग ट्रिग्नोमेट्रीचा बेस आहे हे फॉर्म्युले म्हणजे. ओके. तर आता आपण हे फॉर्म्युले स्टार्ट करूयात. A plus B A minus B. आता इथंपर्यंत तुम्ही साइन A साइन B असं फाइंड केलं की नाही. नेक्स्ट वन आता काय फाइंड करायचं आपल्याला. फर्स्ट फॉर्म्युला साइन A plus B म्हणजे A plus B is compound angle and sine of this compound angle, sine of A plus B is equal to sin A into cos B. ओके. म्हणजे आपण इथं करतो की नाही 2 × 1 + x असेल तर 2 ने 1 ला पण मल्टिप्लाय करतो, 2 ने x ला पण मल्टिप्लाय करतो. मग हे थोडक्यात मल्टिप्लिकेशन सारखंच आहे, फक्त चेंज इज दॅट साइन A into cos B. ओके. मध्ये इथं प्लस साइन असेल तर इथं पण प्लस. ओके. प्लस कॉस A साइन B. ओके. म्हणजे साइन ऑफ A प्लस B चे कॉम्बिनेशन काय आहे साइन A cos B प्लस कॉस A साइन B. सिमिलरली फॉर साइन A मायनस B सेम फॉर्म्युला, फक्त प्लसच्या ऐवजी मायनस म्हणजे साइन A cos B मायनस कॉस A साइन B. ओके. म्हणजे कॉम्बिनेशन साइन कॉस कॉस साइन, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. LHS ला प्लस आहे तर RHS ला पण प्लस, मायनस असेल तर मायनस. ओके. सिमिलरली
हे झाले साईनचे फॉर्म्युले. नंतर कॉस ऑफ ए प्लस बी. ओके, आता कॉस मध्ये मात्र कॉम्बिनेशन चेंज होतं. कसं? कॉस ए इंटू कॉस बी. इथं वरती काय होतं? साइन ए साइन बी होतं ना, मग सेमच होईल. तसं नसतं इथं कॉस मध्ये. कसं असतं? कॉस ए इंटू कॉस बी प्लस असेल तर इथं मायनस अपोजिट साइन अँड साइन ए साइन बी. ओके, रेशो तेच आहेत साइन अँड कॉस, फक्त कॉम्बिनेशन चेंज. राईट. कॉस ऑफ ए मायनस बी विच इज इक्वल टू कॉस ए कॉस बी. आता इथं मायनस असेल तर इथं प्लस साइन ए इंटू साइन बी. These are first four formula. Sin of a plus b, sin of a minus b, cos of a plus b, cos of a minus b, and then tan of a plus b. आता इथं मात्र tan of a plus b मध्ये ओनली tan चे रेशो असतात. कसे? बघा, tan a प्लस tan b म्हणजे LHS ला फॉर्म्युलामध्ये इथे जर प्लस असेल तर न्यूमरेटरला प्लस आणि डिनॉमिनेटर म्हणजे 1 मायनस tan a इंटू tan b. ओके, परत एकदा सांगते बघा. tan मध्ये LHS ला प्लस असेल तर न्यूमरेटरला प्लस आणि डिनॉमिनेटरला मायनस. ओके, सेम फॉर tan ऑफ a मायनस बी. हा फॉर्म्युला असा लिहू शकतो आपण. tan a इकडे LHS ला मायनस आहे म्हणजे इथं पण मायनस tan b डिवाइड बाय 1 मायनस, इथं न्यूमरेटरला मायनस आहे म्हणून इथं प्लस tan a इंटू tan b. ओके, म्हणजे एलिमेंट रेशो तेच आहेत tan a tan b, फक्त प्लस मायनस साइनचा चेंज आहे. मग ते मी तर सांगितलं माझ्या याने, तुम्ही कसे पाठ करायचे किंवा तुमचं आणखीन वेगळं काही लॉजिक असेल त्याच्यानुसार तुम्ही पाठ करू शकता. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हे झाले 6 फॉर्म्युले. ओके, मग हे फॉर्म्युले कधी यूज करतात, कसे यूज करतात, हे आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघू. ओके, तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारतात, विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड साइन 15 डिग्री. ओके, आवर स्टँडर्ड अँगल्स आर, म्हणजे स्टँडर्ड अँगलचा तो टेबल आहे की नाही, ते काय आहे? 0, 30, 45, 60, 90. म्हणजे याच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज पण आहेत आपल्याकडे. साइन 30 आहे, कॉस 30 आहे, साइन 40 आहे, 45 आहे, कॉस 45. ओके, मग आपल्याकडे ज्या व्हॅल्यू आहेत त्या यूज करून साइन 15 ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. ओके, मग आपले हे स्टँडर्ड अँगल्स आहेत 0, 30, 45, 60, 90. तर या 5 अँगलची ऍडिशन म्हणजे कुठल्याही 2 अँगलची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन 15 डिग्री आली पाहिजे. मग कुठलं कॉम्बिनेशन घेऊ शकतो आपण, कुठले 2 अँगल घेऊ शकतो? ऍडिशन तर येणार नाही कशाची 15, सबस्ट्रॅक्शन. मग सबस्ट्रॅक्शन कशाची येईल? 15 15 आली पाहिजे. 30 and 45. ओके, 45 आणि 60 पण घेऊ शकतो की नाही? इफा और ईश्वरी कोणी सांगितलं? ओके, 2 ऑप्शन्स आहेत त्याला, 60 मायनस 45 और 45 मायनस 30. ओके, मग याच्यामध्ये हे शेवटचे 2 अँगल सुद्धा जास्ती यूज होत नाहीत आपले. 0, 90 हे 3च अँगल यूज होतात. ओके, फर्स्ट लेट साइन 15 इज इक्वल टू साइन 15 कॅन बी रिटन ॲज, तू सांगितलं तसं आपण घेऊयात. समजा 45 मायनस 30. Okay, 45 minus 30. After that, say this first angle as E, A, second angle as B. Okay, A is equal to 45. झोपू नका कुणी सुद्धा, मी कोणालाही मध्येच विचारेल आता व्हॅल्यू. A 45 डिग्री, B 30 डिग्री. ओके,
आफ्टर दॅट आपण आता फॉर्म्युला यूज करू शकतो. कुठला रेशो कुठला दिला आपल्याला साइन. त्याच्यानंतर 15चं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं 45 मायनस 30 म्हणजे ए मायनस बी. ऍडिशन मध्ये लिहिलं का आपण नाही सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहिलं म्हणून ए मायनस बी चा फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला फॉर साइन ऑफ ए मायनस बी इज साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ओके म्हणजे याच्यासाठी तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. देन साइन ए ची व्हॅल्यू काय आहे 45 डिग्री इंटू कॉस बी ची व्हॅल्यू 30 डिग्री मायनस अगेन कॉस ए ची व्हॅल्यू 45 डिग्री इंटू साइन बी ची व्हॅल्यू 30 डिग्री. ह्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत की नाही आपल्याकडे. मग फायनल एक्झामला टेबल समोर तयार ठेवायचा म्हणजे फास्ट तुम्हाला करता येतं. टेल मी द व्हॅल्यू ऑफ साइन 45. एनीवन? 1/√2. 1/√2. ओके इंटू कॉस 30. कॉस 30 √3/2. √3/2. आणखीन कोण नाहीये का लेक्चर मध्ये? मुलीच सांगतायत. मायनस कॉस 45. 1/√2. ओके गुड इंटू साइन 30. 1/2. 1/2. ओके 1/2. ओके नाव टेक द मल्टिप्लिकेशन. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायला लागतील ना. मग 1 इंटू √3 डिवाइड बाय 2 इंटू √2 2√2 मायनस 1 इंटू 1 इज 1 डिवाइड बाय 2√2. ओके दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम दिसतो म्हणजे न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन. ओके नेक्स्ट पेज. √3 minus 1 divided by 2√2. This is the value of sin 15 डिग्री. ओके sin 15 डिग्री परत एकदा रिपीट करते बघा. हे 3 स्टँडर्ड अँगल्स आहेत. याच्या व्हॅल्यू सध्या तरी आपल्याकडे आहे 30, 45, 60. ओके मग या 3 अँगल्सचा यूज करून आपल्याला इव्हन नेक्स्ट जो आहे अलाइड अँगल त्याच्यामध्ये पण याच व्हॅल्यू यूज करायचे आपल्याला. साइन 30, 45, 60 कधी कधी 90 यूज करायला लागते. ओके मग 15 कॅन बी रिटन ॲज 45 मायनस 30. तर 45 मायनस 30 का घेतला कारण 45 इज ऑल्सो स्टँडर्ड अँगल अँड 30 इज ऑल्सो स्टँडर्ड अँगल. मग 45 ला ए कन्सिडर केला 30 ला बी. देन फॉर्म्युला यूज केला साइन आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं होतं म्हणून ए मायनस बी चा फॉर्म्युला यूज केला. ओके आफ्टर दॅट हे याच्यात व्हॅल्यू पुट करणं तर इझी आहे. हे पण स्टेप इझी आहे. फक्त शेवटची स्टेप लक्षात घ्यायची. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून न्यूमरेटरचं डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन घेतलं. ओके नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. ब्रॅकेट मुद्दाम दिलेत कारण कसं होतं स्क्रीनवरती इथं तर मला दिसतंय ते डॉट दिलेलं पण तुमच्या याच्यावरती दिसतंय नाही दिसत म्हणून मी ब्रॅकेट्स दिले. ओके नेक्स्ट आन्सर √3 minus 1 divided by 2√2. तर फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त एवढंच देणार साइन 15 डिग्री आणि ऑप्शन मध्ये बरेच ऑप्शन म्हणजे √3 minus 1 1 minus √3 डिवाइड बाय 2√2 किंवा डिवाइड बाय 2 किंवा डिवाइड बाय √2 असे कुठलेही ऑप्शन्स असू शकतील म्हणून त्याचे हे तयार ठेवा. नेक्स्ट cos 105. ओके मग फर्स्ट आपले स्टँडर्ड अँगल लिहून घ्या साईडला 30, 45, 60 सध्या तरी. मग या 3 पैकी यूज करून लिहायचं आपल्याला 105 आयदर ऍडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. कसे लिहू शकतो? फास्ट वेळ नाही घालवायचंय. 45 and 60. 60 plus 45. गुड गुड 60 प्लस 45. ओके म्हणजे आता कशाचा फॉर्म्युला यूज करायला लागेल आपल्याला कॉसचा आणि मध्ये साइन कुठलं प्लस. ओके मग ए इज इक्वल टू 60 डिग्री अँड बी इज इक्वल टू 45 डिग्री. फॉर्म्युला कॉसचा रेशो फाइंड करायचा आपल्याला. कॉस इन ब्रॅकेट 105 आपण प्लस मध्ये लिहिला म्हणून कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस असेल तर इथं मायनस. हा फॉर्म्युला पाठ करा मी विचारेल परत कधी तर. साइन ए
साइन बी. ओके, मग कॉस ए ची व्हॅल्यू 60 डिग्री. ओके, तर कधी कधी काय होतं इथं ना कॉस ए 60 डिग्री लिहिलंय, ए ची व्हॅल्यू मी 60 डिग्री लिहिली ना, तर स्टुडंट फायनल एक्झाम मध्ये सिली मिस्टेक काय करतात, कॉस ए 60 डिग्री म्हणजे पूर्ण कॉस एच्या ऐवजी कॉस 60 नेत लिहित डायरेक्ट 60, मग त्याचं मल्टिप्लिकेशन 60 इंटू 45 वगैरे करतात. सो दॅट तेवढं फक्त थोडंसं लक्ष द्या. 45 मायनस साइन 60 into sin 45 degree. Okay, now tell me the value of cos 60. 1 1 upon upon 4. Good. Into cos 45. 1 1 upon upon root root 2. minus sin 60. Root 3 by 2. Into sin 45. फक्त तुम्ही तो टेबल 1 बघावा upon म्हणून मी root 2. तुम्हाला विचारते. गुड. 1 upon root 2. So first solve the brackets. 1 into 1 1 divided by 2 root 2 minus root 3 into 1 is root 3 divided by 2 root 2. हे मल्टिप्लिकेशन कळतंय ना, न्यूमरेटर टू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. आता इथं पण डिनॉमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरचं सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय येईल, रूट 3 मायनस 1 डिवाइड बाय 2 रूट 2. Root 3 minus 1 divided by 2 root 2. Okay, now take the screenshot. अरे ते चालू होतं ना. Is equal to 1 minus root 3 divided by 2 root 2. ओके, दिसते व्यवस्थित ते अगदी याच्यात ठीक आहे, दिसते. 1 minus root 3 divided by 2 root 2. Okay, now take the screenshot. नेक्स्ट tan 7 जेवढे कॉम्बिनेशन आहेत तेवढे घेतले मी एक एक. ओके, tan 75 परत घ्या, 30 45 आणि 60. कुठलं कॉम्बिनेशन म्हणजे काय, कुणाचे ऍडिशन सबट्रॅक्शन घ्यायला लागेल आता 75 साठी. 30 plus 45. गुड. tan 30 plus 45. ग्रेटर अँगल अगोदर घ्यायचं म्हणजे थोडं बरं झालं. कसंही घ्या तुम्ही. 45 आन्सर तर सेम येतं, 45 प्लस 30. ओके, दिस इज व्हॅल्यू ऑफ ए, दिस इज व्हॅल्यू ऑफ बी. ओके, आपल्याला फॉर्म्युला कुठला यूज करायला लागेल आता, tan ए प्लस बी. ओके, मग tan ऑफ ए प्लस बी इज tan ए प्लस tan बी डिवाइड बाय 1 minus tan A into tan B. ओके, इज इक्वल टू tan A ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण, 45 डिग्री प्लस tan B, B ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण 30. ओके, tan B 30 डिवाइड बाय 1 minus again tan 45 इंटू tan 30. ओके, तर जर ऑफलाईन एक्झाम असेल ना तर एवढा फॉर्म्युला आणि त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्या तर आउट ऑफ 4 3 मार्क्स मिळायचे, सॉरी 1 मार्क मिळायचा, किंवा आउट ऑफ 2 पण 1 मार्क मिळायचा कंपल्सरी इथपर्यंत. पण तुमचं आता ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला करेक्ट आन्सर मस्ट आहे. ओके, tan 45 इज 1, व्हॅल्यू 1. ऑफ tan 30 इज 1 upon root 3. 1 upon root 3. ओके, मग इथं डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणून काय घ्यायचा 1 डिवाइड बाय अगेन सेम 1 upon 1 मायनस, आता इथं 2 आहेत मल्टिप्लिकेशन, मग ब्रॅकेट मध्ये लिहायचं tan 45 इज 1 इंटू tan 30 इज 1 upon
√3. आता कॅल्क्युलेशन करताना आधी याचं काय घ्यायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि इथं डिनॉमिनेटरला काय घ्यायचं अगोदर, मल्टिप्लिकेशन, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. ओके, ब्रॅकेट सॉल्व्ह करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊयात आपण. न्यूमरेटरचं काय येईल, √3 + 1 डिवाइड बाय √3. बघा मी लास्ट पेजला परत एकदा दाखवते. √3 + 1 डिवाइड बाय √3, डिवाइड बाय डिनॉमिनेटरला 1/1, कुठे जाते रे, 1/1 मायनस दोन्हींचं मल्टिप्लिकेशन, 1/1 मायनस 1/√3. बघा बरोबर आहे का, 1/1 मायनस 1/√3. ओके, आफ्टर दॅट न्यूमरेटरची ऍडिशन तर नाही होऊ शकत, कारण हे सेम नंबर्स नाही आहेत, सेम म्हणजे सेम फॉर्म मध्ये नाही आहेत. डिवाइड बाय परत डिनॉमिनेटरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, √3 मायनस 1 डिवाइड बाय √3. ओके, √3 कॅन्सल, म्हणजे बऱ्यापैकी असं सेम येतं आणि कॅन्सल होतं. ओके, आफ्टर दॅट √3 + 1 डिवाइड बाय √3 मायनस 1. ही व्हॅल्यू कशाची आली आपली, tan75. तर आपल्याकडे हे 3 रेशो इम्पॉर्टंट आहेत. रेशो म्हणजे साइन, कॉस, टॅन. ओके, त्याच्यात पण हे 3 अँगल्स आहेत. कुठले, स्टँडर्ड एवढेच विचारतात, 15, 75 आणि 105. मग याच्या साइन, कॉस आणि टॅन, म्हणजे साइनचे हे 3 रेशो, आणि कॉसचे पण 3 रेशो, आणि टॅनचे पण 3 रेशो. ह्या 9 अँगल पैकी एखादा विचारू शकतात. तर 3 मी घेतलेत, बाहेर राहिलेले तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी tan75 घेतलं इथं, तर तुम्ही tan15 सॉल्व्ह करू शकता, ॲज वेल ॲज tan105 पण सॉल्व्ह करू शकता. ओके, मग आपण याचा हे घ्या, स्क्रीनशॉट घ्या. आणि हे डिनॉमिनेटर सेम होऊन कॅन्सल होतं, याच्यासाठी फक्त एक लक्षात ठेवायचं की काही कॉमन निघत असेल, डिव्हाइड होत असेल, तर काहीच करायचं नाही. आहे ही प्रोसिजर केली, मग असा डिनॉमिनेटर सेम येऊन बरोबर कॅन्सल होतो. ओके, हे 3 घेतले मी, राहिलेले 6 रेशोज तुम्ही स्वतः करा, म्हणजे तुमच्याकडे आन्सर्स तयार असू द्या, जेणेकरून फायनल एक्झामला तुम्हाला इझी जाईल. ओके, आणि स्वतः सॉल्व्ह केलेलं बेटर राहील. तुम्हाला डायरेक्ट विचारणार फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan75. मग तुमच्या ऑप्शन मध्ये असे असणार, √3 + 1 डिवाइड बाय √3 मायनस 1. सेकंड ऑप्शन √3 - 1 डिवाइड बाय √3 + 1. ओके, म्हणजे मायनस प्लस इकडं. तर त्याच्यानंतर 1 आणि √3 पण एक्सचेंज करून विचारू शकतात, 1 + √3 किंवा 1 - √3, असे तुमचे ऑप्शन्स असतील. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर्स तयार ठेवा. ओके, नेक्स्ट, हे झाले साइन, कॉस, टॅन आणि ते 3 स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड म्हणजे ते स्टँडर्ड नाही आहेत, पण त्या अँगलचं आपण स्टँडर्ड अँगलचे ॲडिशन, सबट्रॅक्शन लिहू शकतो म्हणून. नंतर नेक्स्ट, इफ tan A = 1/2, tan B = 1/3, फाइंड tan of A minus B. म्हणजे आपल्याला आता A B च्या व्हॅल्यू नाही दिल्या फक्त, म्हणजे A = 30, B = 45 असं नाही, पूर्ण tan A ची व्हॅल्यू दिली आहे. tan A किती दिलाय, 1/2, tan B 1/3, आणि tan of A minus B we have to find. ओके, मग tan of A minus B चा फॉर्म्युला काय, tan A minus tan B डिवाइड बाय 1 + tan A into tan B. आपण याच्यात फक्त व्हॅल्यू पुट करूया, = tan A. tan A ची व्हॅल्यू किती येते, 1/2 येत नाही, दिली आहे त्यांनी, मायनस tan B, B ची व्हॅल्यू 1/3 डिवाइड बाय, इथं डिनॉमिनेटर काहीच नसतो तेव्हा काय घ्यायचा, 1 प्लस tan A 1/2 into 1/3. Again the same condition, for numerator first take cross multiplication, for denominator first solve bracket. Okay, न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. फक्त तिथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं जातं डिनॉमिनेटरला, असं करू नका, सिली मिस्टेक्स.
नेक्स्ट पेज इज इक्वल टू, आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मायनस 2 डिवाइड बाय 6, 3 मायनस 2 डिवाइड बाय 6 डिवाइड बाय, आता डिनॉमिनेटर सॉल्व करूयात आपण. 1 प्लस ब्रॅकेट सॉल्व केला, 1 इंटू 1 1 डिवाइड बाय 6, 1 डिवाइड बाय 1 प्लस 1 डिवाइड बाय 6. परत एकदा बघा इकडं, 1 इंटू 1 1 डिवाइड बाय 2 इंटू 3 6. ओके, 3 मायनस 2 1 डिवाइड बाय 6 डिवाइड बाय, आता इथे काय घ्यायला लागेल आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 प्लस 1 डिवाइड बाय 6, 6 ला 6 कॅन्सल, 1 डिवाइड बाय 6 प्लस 1 7. Therefore the value of tan of a minus b is 1/7. मग तुमच्या बुक मध्ये ए प्लस लर्निंग मॅन्युअल मध्ये ए प्लस बी सॉल्व करून दिलाय. मग मी देतीये तेच विचारतील असं नाही, फक्त मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशनचा आयडिया सांगते. नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. म्हणजे टॅन ऑफ ए प्लस बी विचारला तर टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करायला लागेल. स्क्रीनशॉट घ्या त्याचा. नेक्स्ट पेज सेकंड. ओके, आता इथे मात्र मी तुम्हाला सांगितलेलं पायथागोरियन ट्रिपलेट्स वगैरे यूज करायचे आहेत. आता हे कसे, आणि हो हे जे आहे ना आता कन्सेप्ट घेणार आहे मी, तो आपल्याला लास्ट चॅप्टर म्हणजे आपले 4 टॉपिक सांगितले मी तुम्हाला 1 2 3 4, त्याच्यातला फर्स्ट टॉपिक. व्हॉट इज दिस. ठीक आहे चला, तर हा कन्सेप्ट जो आपण इथं आता यूज करणार आहोत तोच कन्सेप्ट आपल्याला लास्ट टॉपिक मध्ये पण यूज करायचा. म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट्स यूज करून साइन दिला असेल तर कॉस फाइंड करायचा, किंवा साइन कॉस दिला असतील तर टॅन फाइंड करायचे, असं विचारू शकतात. म्हणजे तिथं हा कन्सेप्ट यूज करायचा आहे. सो फर्स्ट हे तुम्हाला माहिती आहे 0. जर कोणाच्या याचा आवाज आला तर मी रिमूव्ह करणार, म्हणजे कितीही चांगले स्टुडंट्स असू देत, मग सगळेच चांगले आहात. ओके, सो फर्स्ट ASTC. ASTCचं परत एकदा रिपीट करते, काल सांगितले. फर्स्ट मध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर S म्हणजे साइन, C म्हणजे कॉस आणि T म्हणजे टॅन. मग ऍटलिस्ट आपल्याला एवढे लागतात ना, हे तरी माहिती पाहिजे. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आणि हा फोर्थ, एवढं माहिती पाहिजे आपल्याला. ओके, आफ्टर दॅट ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज किंवा ऑब्च्यूज काय म्हणत असाल माहित नाही, जे ते ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे 0 90 180. तर फर्स्ट क्वाड्रंट असेल तर फर्स्ट क्वाड्रंट मधल्या अँगलला 0 to 90 म्हणजे 90 डिग्री पेक्षा कमी असेल तर ॲक्यूट अँगल म्हणतात, आणि 90 to 180 असेल तर त्याला ऑब्च्यूज अँगल म्हणतात, किंवा ऑब्ट्यूज काही असेल ते. ओके, मग हे तर तुम्हाला माहिती आहे 0 to 90 90 to 180. मग इथे देताना बघा एक्झाम्पल काय दिले. If A and B are obtuse angles, if sin A is equal to 12/13 and cos B is equal to -4/5, find sin of A plus B. ओके, मग त्यांनी काय सांगितले आपल्याला, A आणि B दोन्ही पण सेकंड क्वाड्रंट मध्ये आहेत. ओके, मग AB लाईज इन सेकंड क्वाड्रंट. ओके, मग सेकंड क्वाड्रंट मध्ये इथं साईडला मी लिहिले, ते लक्षात ठेवा किंवा कसेही लक्षात ठेवा. ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये कुठला रेशो पॉझिटिव्ह असतो, साइन. म्हणजे कॉस कसा असणार आहे रे, साइन जर पॉझिटिव्ह आहे तर कॉस कसा असणार आहे, निगेटिव्ह. साइन पॉझिटिव्ह, कॉस निगेटिव्ह. म्हणजे आपण साइनची व्हॅल्यू फाइंड केली तर त्याला साइन काय द्यायचं, प्लस, आणि साइन वरून समजा कॉस फाइंड केला
तरी कॉसला काय साईन द्यायचं, मायनस. का, कारण ते सेकंड क्वाड्रंट मध्ये आहेत म्हणून. ओके, आणि ते कसं डिसाईड केलं आपण, वरती आपली पहिली कंडिशन दिली आहे, ए अँड बी आर ऑब्ट्यूज अँगल्स, म्हणजे सेकंड क्वाड्रंट असतो 90 to 180. ओके, मग हे याच्यावरून ठरवलं. आधी साईन कॉसचे साईन, मग तुम्ही बघा ना, आपल्याला दिले ना एक्झाम्पल, तर साईन ए प्लस दिलाय 12/13 आणि कॉस बी मायनस दिला 4/5, कारण कॉस निगेटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये. ओके, मग आपण एक एक सॉल्व्ह करूयात. आता नेक्स्ट पेजला जाऊ. ओके, आपल्याला साइन ए किती दिलाय, लास्ट पेज, साइन ए 12/13, साइन ए 12/13. तर कॉस ए किती येईल बरं, काल दिले होते मग ट्रिपलेट पायथागोरसचे हे. नाही नाही, नीट सांगा. 5/13 आठवतंय का. ओके, त्याच्यानंतर ए लाईज इन, ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे, निगेटिव्ह, म्हणून कॉस ए काय येईल, -5/13. कळालं, हे मायनस साईन का घेतलं ते. हो हो, कॉस ए -5/13. हे इम्पॉर्टंट आहे, प्लस मायनस घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर लास्ट पेज नंतर कॉस बी दिलाय, किती आहे, -4/5. कॉस बी -4/5. फ्रॉम दिस वी कॅन फाइंड साइन बी. कॉस दिला असेल तर साइन फाइंड करू शकतो, साइन दिला असेल तर कॉस. आता मला सांगा बरं, साइन बी किती येईल. हा ट्रिपलेट सांगितला होता ना 3, 4, 5 चा. 3/5. मग प्लस येईल का मायनस, प्लस. बी लाईज इन सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साईनला साईन द्यायचंय ना आपलं. मग साईन कसा असतो, पॉझिटिव्ह, म्हणून साईन बी इज इक्वल टू, कोण आहे रे असं असं हे नका करू, व्यवस्थित बोला, रेकॉर्डिंग चालू आहे लेक्चरचं. साइन बी इज 3/5. ओके, मग आपल्याकडे आल्या चारही व्हॅल्यू कुठल्या, साइन ए कॉस ए, साइन बी कॉस बी. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल बघा, साइन ए कॉस बी दिलता आणि फाइंड साइन ऑफ ए प्लस बी. आपण साइन ऑफ ए प्लस बी आता फाइंड करू शकतो. ओके, मग साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ओके, इज इक्वल टू साइन ए, व्हॅल्यू ऑफ साइन ए बघा शोधा, 12/13. ह्या व्हॅल्यू घ्यायच्या तर साइन ए 12/13, साइन ए 12 ह्याला ब्रॅकेट द्यायचा मल्टिप्लिकेशन, इनटू कॉस बी, लास्ट पेज, कॉस बी इज -4/5, -4/5 प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके, कॉस ए इंटू साइन बी. कॉस ए इज -5/13, कॉस ए साइन बी -5/13 इंटू 3/5. cos A -5/13, cos A is -5/13 into sin B, sin B किती आहे, 3/5. 3/5 is equal to, आता यांचं मल्टिप्लिकेशन घेऊ. ओके, 12 into -4 -48 डिवाइड बाय 13 into 5 65 minus plus minus 5 into 3 15 डिवाइड बाय 65. तर इथे होणारी सिली मिस्टेक सांगते. हे ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटर टू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर, जसं आता आपण घेतलं. पण जनरली इथं काय चुकतेत माहिती का स्टुडंट्स, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतात मल्टिप्लिकेशन करताना. जर मध्ये प्लस मायनस साइन असेल
तरच क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. ओनली मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटरचं न्यूमरेटर डिनॉमिनेटर विथ डिनॉमिनेटर. ओके. आफ्टर दॅट इथं डिनॉमिनेटर सेम आहे 65 सेम ॲज इट इज. ओके. न्यूमरेटरचं डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन म्हणजे -48 - 15. ओके. सांगा मग -48 - 15 किती येत असेल तरी आपलं बेस्ट वे कॅल्सी यूज करायचं. -48 - 15 8 + 5 3 60 -63 divided by 65. So this is value of sin of a plus b. तर हे कॅल्क्युलेशन तर आपले इथून पुढची सेकंड स्टेप पासून खाली अल्जेब्राच यूज केला म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं आणि LCM घेतला किंवा हे केलं. तर फक्त मेन स्टेप कुठली होती आपली? ही साइन वरून कॉस फाइंड करायचा आणि प्लस त्याला प्लस साइन द्यायचे की मायनस हे फक्त ठरवायचं. ओके. नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हे शॉर्टकट सांगितलाय मी म्हणजे शॉर्टकट मीन्स करेक्ट आहे तो तसंच करायचंय. त्याला काही मार्क्स नसणार आहेत तुम्हाला. साइन वरून कॉस, कॉस वरून साइन कसा फाइंड करायचा हे जर कळलं मग पुढचं साइन कॉस टॅन कुठलेही सगळे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येऊ शकतात. घ्या स्क्रीनशॉट. Second page. Third page. मिस किती मार्क लिहिण्याचं? किती मार्क लिहिणार? मिस किती मार्कला येणार आहे? सांगतेय. ठीक आहे. हे 4 मार्क्स ना विचारत होते पण तुम्हाला तर 1 मॅक्झिमम 2 मार्क्स. तुम्हाला 30 क्वेश्चन्स आहे. मग ते MSBT वरती डिपेंड आहे की 30 क्वेश्चन पैकी एवढं कुठल्या लिहायचं क्वेश्चनला होय? किती मार्क्स. लिहायचं नाही. आपल्याला हे डायरेक्ट आन्सर पाहिजे. ऑप्शन मध्ये तुम्हाला हे ऑप्शन असणार -63 डिवाइड बाय 65 किंवा 48 - 15 मिस मग किती. ऑप्शन असणार मग सोडवायचं कुठं आम्ही? ते तुमच्यावरती. तुम्ही समोर नोटबुक ठेवा. नोटबुक म्हणजे आपली नोट्स नाही ठेवायच्या, रफ पेजेस ठेवून त्याच्यावरती करू शकता. मिस क्लास वर्क घेतल्यावर चालन का? प्रथमेश सर नेम काय तुझं नगरे? प्रथमेश लेफ्टच झाला. ताम्हाणे लेक्चर चालू असताना नाही रे, रेकॉर्डिंग संपल्यानंतर. ठीक आहे चला जाऊ द्या. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ A and B lies in second quadrant म्हणजेच काय A आणि B कुठे आहेत तुमचे सेकंड क्वाड्रंट मध्ये. ओके. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये ASTC. ओके. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये असतील A आणि B. AB इन सेकंड क्वाड्रंट. देन सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आणि कॉस निगेटिव्ह असतो. ओके. म्हणजे ओनली साइन पॉझिटिव्ह येणार आहे. मग कॉस पण निगेटिव्ह येईल आणि टॅन पण निगेटिव्ह येईल. म्हणजे अदर रिमेनिंग रेशो ऑल आर निगेटिव्ह. ओके. आफ्टर दॅट साइन A किती दिलाय 5/13. कॉस B -4/5 अँड वी हॅव टू फाइंड टॅन ऑफ A प्लस B. म्हणजेच काय काय करायला लागेल सांगते मी आधीच. साइन A वरून कॉस A फाइंड करायला लागेल. साइन आणि कॉस दोन्ही वरून टॅन फाइंड करायचा. आफ्टर दॅट कॉस B दिलाय -4/5 त्याच्यावरून साइन B फाइंड करायचा आणि त्याच्यावरून टॅन B पण फाइंड करायचा. तर काल मी हे तिन्ही घेतलंय साइन वरून कॉस आणि दोन्ही वरून टॅन कसा फाइंड करायचा. नसेल तरी आता लक्ष द्या. ओके. साइन A किती दिलंय साइन A लास्ट पेज. साइन A इज 5/30. साइन A 5/30. मग मला सांगा कॉस A किती येईल? Yes, anyone? 12/13.
मग इथं मायनस साईन देऊ डायरेक्ट. मायनस का दिला? ए लाईज इन सेकंड आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो? निगेटिव्ह, म्हणून -12/13. ओके. त्याच्यानंतर टॅन ए. टॅन ए म्हणजे साईनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर, म्हणजे साईनचा न्यूमरेटर 5 डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर -12. ओके. मग हे मायनस इथे घेऊ, -5/12. therefore tan A is -5/12. ओके. आफ्टर दॅट बघा किती छान अभ्यास चालू आहे. टीव्ही बघत बघत. नेक्स्ट कॉस बी. थोडा आवाज वाढव ना, बाकीचे पण ऐकतील. वैभवी. नाही, कॉस बी -4/5. कॉस बी -4/5. ओके. मग साइन बी किती येईल? साइन बी किती येईल? 3/5. ओके. आधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, मी एक फोन घेते. एक मिनिट. ओके. मग इथं साईनला साईन प्लसच येणार का? कारण बी लाईज इन सेकंड क्वाड्रंट, म्हणून साईन काय येणार? पॉझिटिव्ह. ओके. साईन पॉझिटिव्ह का असतो? कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन पॉझिटिव्ह असतो म्हणून. ओके. आफ्टर दॅट याच्यावरून टॅन बी फाइंड करायचा. टॅन बी कसा? साईनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर. मग साईनचा न्यूमरेटर किती आहे? 3 डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर किती आहे? -4. ओके. मग 3 डिवाइड बाय -4 म्हणजे -3/4. कळालं? टॅन ए आणि टॅन बी फाइंड केला, हे काल घेतलेलं आहे. याच्यात नवीन काय यूज केलं? फक्त सेकंड क्वाड्रंट असेल तर फक्त साईनच्या रेशोला पॉझिटिव्ह साईन दिलं आणि बाकी कॉस टॅनला निगेटिव्ह साईन दिला. हा साधा सरळ कन्सेप्ट आहे. ओके. देन नेक्स्ट पेज. वी हॅव टू फाइंड. आपल्याला काय फाइंड करायला विचारलं होतं त्यांनी? टॅन ऑफ ए प्लस बी. ओके. मग लिहून घेऊ आपण. टॅन ऑफ ए प्लस बी is equal to, formula is tan A plus tan B divided by 1 minus tan A into tan B. Okay, is equal to tan A plus tan B. tan A ची व्हॅल्यू किती आली आहे? -5/12. -5/12 प्लस tan B. tan B ची व्हॅल्यू किती आली आहे? -3/4. ओके. -3/4 डिवाइड बाय, इथं डिनॉमिनेटर नाही म्हणजेच काय घेतो आपण? 1 मायनस याचं मल्टिप्लिकेशन -5/12 इंटू -3/4. ओके. न्यूमरेटरला काय घ्यायचं आधी? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके. -5 इंटू 4 -20 प्लस मायनस 12 इंटू 3 36 डिवाइड बाय 48 डिवाइड बाय. आता इथं मात्र आधी काय घ्यायचं? हे मायनस साइन इथं असंच राहू द्या. ओके. मायनस ब्रॅकेट -5 इंटू -3 15 डिवाइड बाय 12 इंटू 4 48. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट पेज. -20 -36 -56 डिवाइड बाय 48. मग डिनॉमिनेटर झाला आपला. आता न्यूमरेटर झाला, डिनॉमिनेटर. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायला लागेल डिनॉमिनेटरचं, बरोबर. इथं 1 इंटू 48 48 मायनस 15 48 मायनस 15 डिवाइड बाय 48 48 कॅन्सल. -56 डिवाइड बाय 48 minus 15 is 33. ओके. दिस इज द व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ ए प्लस बी. परत एकदा फक्त रिपीट करते बघा. ए आणि बी त्याचे क्वाड्रंट जनरली तुम्हाला सेकंड क्वाड्रंटच देतात. नसतील तरी बाकीचेही लक्षात ठेवायला लागतील. मग ते क्वाड्रंटचं जे कन्सेप्ट आहे ना,
तो उद्या आणखीन अलाइड अँगल आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये रिपीट होतो. ओके, तरी पण इथं लक्षात ठेवा सेकंड क्वाड्रंट म्हणजे साइन पॉझिटिव्ह, साइन आणि कोसेक. मग आपल्याला फक्त साइन कॉस टॅनशीच घेणं देणं ना, तर त्या तीनच लक्षात ठेवा. मग साइन पॉझिटिव्ह असतो तेव्हा कॉस आणि टॅन निगेटिव्ह असणार. ओके, मग त्याच्यानंतर साइन ए 5/13 दिला, तर मी काल हे 3 दिलेले आहेत ट्रिपलेट, हे चेक करा. साइन ए 5/13 दिला असेल तर कॉस ए किती येतो 12/13. ओके, त्याच्यानंतर त्याला मायनस साइन दिलं का, कारण ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो निगेटिव्ह. त्याच्यानंतर त्याच्यावरून टॅन फाइंड करायचा. टॅन ए इज इक्वल टू साइनचा न्यूमरेटर किती आहे 5 डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर किती आहे -12. किंवा असंही लक्षात ठेवू शकता 13 ला 13 कॅन्सल होतो, मग न्यूमरेटर शिल्लक राहतो ना साइन आणि कॉसचा, म्हणून -5/12. फक्त साइन आणि कॉस व्यवस्थित बघा, कारण कधी कधी आता पलीकडे बघा कॉस बी साइन बी, तर इथं साइन बी नंतर आहे आणि आधी कॉस बी, मग ते लिहिताना चुकून -4/3 पण लिहिता. कधी टॅन बी फाइंड करायचं तर ते साइन कॉस फक्त बघून करा. सेम फॉर कॉस बी दिला असेल तर त्याच्यावरून साइन बी फाइंड करायचा. बी लाईज इन सेकंड क्वाड्रंट, देअरफॉर साइनचं साइन काय असेल पॉझिटिव्ह. मग टॅन बी मीन्स साइनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर. हे सारखं मी रिपीट सांगतेय, लक्षात ठेवा. हे टॅन ए टॅन बी फाइंड केला आपण, मग त्याच्यावरून टॅन ऑफ ए प्लस बी. मग हे कॅल्क्युलेशन्स जे आहेत किंवा हे ट्रिपलेट्स जे आहेत हे आपल्याला नेक्स्ट जे फायनल ट्रिग्नोमेट्री आहे त्याच्यातही यूज करायचे आहेत. नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड पेज. मग तुम्हाला करायचंय तर तुम्ही मग ते काय होतं ट्रायंगल घेऊन जर तुम्ही पायथागोरस ट्रायंगल घेऊन जर सॉल्व्ह करत बसले 13 स्क्वेअर -5 स्क्वेअर मग त्याचं स्क्वेअर रूट, मग त्याच्यात वेळ जातो आणि यू हॅव ओनली 2 minutes फॉर वन एक्झाम्पल. मग हे डायरेक्ट साइन वरून कॉस वरून टॅन घेतला, इथं कॅल्क्युलेशनला गेले, फॉर्म्युला यूज केला, कॅल्क्युलेशन केले, फास्ट कॅल्क्युलेशन देन ओके 2 मिनिटात होतंय. उलट ट्रिग्नोमेट्री इझी आहे जर रेग्युलर स्टडी केला तर. नेक्स्ट पेज. मग असे बरेच पायथागोरस तुम्ही याच्यावरती गुगलवरती जरी टाकले ना तरी ते पायथागोरस ट्रिपलेट येतात. जर कळालं नसेल तरी आता पण मी सांगितलं साइन वरून कॉस वरून साइन, जर तरीही नाही कळालं तर बघूयात मग काय करायचं ते. थोडा वेळ थांबा. आधी फॉर्म्युले व्यवस्थित करा, कारण आजचे जे फॉर्म्युले आहेत कंपाऊंड अँगलचे ते नेमकं कसं झालं दुपारचं लेक्चर आलं, आज सकाळी लेक्चर असायला हवं होतं. माहित नाही तुमचं कधी काय चालू असतं ते, कारण इथं असेल तर ठीक आहे, घरी कसं सांगणार. ओके, तर फॉर्म्युले पाठ करा, कारण आजचे जे फॉर्म्युले आहेत तेच आपल्याला म्हणजे आता अलाइड अँगल आहे त्याच्यात नाहीत यूज करायचे, पण मल्टिपल सब मल्टिपल फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन याच्यामध्ये कंपाऊंड अँगलचेच फॉर्म्युले मॅक्झिमम यूज करायचे आहेत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड tan 85 degree minus tan 40 degree divided by 1 plus tan 85 degree into tan 40 degree. ओके, मग आपण ए बी कन्सिडर करतो की नाही, फर्स्ट अँगल ॲज ए, सेकंड अँगल ॲज
बी. मग ए ला 85 डिग्री कन्सिडर केलं, बी ला 40 डिग्री. ओके, आफ्टर दॅट आपलं जे दिलेलं एक्झाम्पल आहे त्याच्यात पुट करू. टॅन 85 ला काय कन्सिडर केलं आपण, ए. ओके, म्हणजे आधी काय करत होतो आपण, ए ला कन्सिडर करून लिहित होतो ना, आता 85 ला ए कन्सिडर करा. ओके, मायनस टॅन 40 म्हणजेच बी डिवाइड बाय 1 प्लस याच्यात लिहिते मी हे व्हॅल्यू सगळ्या, टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन 85 म्हणजे ए इंटू टॅन 40 म्हणजे बी. ओके, मग इथं काय तयार झालं बघा, टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. तर हा कशाचा फॉर्म्युला आहे, टॅन ए मायनस बी. टॅन ए मायनस बी, टॅन इन ब्रॅकेट ए मायनस बी. ओके, मग त्याच्यानंतर ए ची आणि बी ची व्हॅल्यू पुट करा. टॅन ए ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली आपण, 85 मायनस बी ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली, 40. टॅन 85 मायनस 40, टॅन 85 मायनस 40 किती येतो, अरे 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 45. टॅन 45. ओके, आणि टॅन 45 ची व्हॅल्यू 1. मग फायनल एक्झामला ऑफलाईन मध्ये हे एक्झाम्पल 4 मार्क्सना विचारायचे, आता ऑनलाईन मध्ये 1 मार्कांना विचारते. ओके, टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आता आपण अलाइड अँगल्स घेणार आहोत. मग अलाइड अँगल म्हणजे काय, जसं